यापुढे बुलेटिनमध्ये घेऊयात अवकाळी पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा। जेजुरीमध्ये जोरदार पावसाची हजेरी, जेजुरी गडाच्या पायरी मार्गाला धबधब्याचे स्वरूप। अकोला शहरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। सोलापूर तालुक्यातील वडजीमध्ये अवकाळीचा फटका, मुसळधार पावसामुळे शेतीसह ग्रामस्थांचं नुकसान तर ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी तुंबल्याचा आरोप। यवतमाळच्या दिग्रस शहरात अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी, तर अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ। वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, सलग 5व्या दिवशी अवकाळी पाऊस सुरूच, तर मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांची तारांबळ। सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, कणकवली, कुडाळ, दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। अहिल्यानगरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण, पावसामुळे शेतीचं नुकसान होण्याची शक्यता। पैठण तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात, काढणीला आलेला कांदा, आंबा पिकांचं नुकसान। अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस, वीज पडून महिलेचा मृत्यू, तर 2 चिमुरडे जखमी, शेतात काम करत असताना घडली घटना। वाशिम जिल्ह्यातील अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका, पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला, शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचं प्रचंड नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।